जिजाऊ संगठन महाराष्ट्र राज्य द्वारा 27 जनवरी शाम 4 बजे वाशिंद में एक जनसभा व कृतज्ञता सभा का आयोजन किया गया है, जहां पर जिजाऊ संगठन द्वारा चल रहे सामाजिक कार्यों पर विशेष चर्चा व संगठन तथा संगठन के अध्यक्ष नीलेश सांबरे के कार्यों की कृतज्ञता व्यक्त की जाएंगी, जिसके बारे में पत्रकार परिषद का आयोजन कर अधिक जानकारी दी गई। जो आपला कार्यक्रम ग्राउंडवर जो संपन्न होणार आहे, तर त्या कार्यक्रमाच्या उद्देशानं आपले मतदारसंघामधनं अगदी लाखोच्या संख्येमध्ये आपले सगळेजण इथे सहभागी होणार आहेत। याच्या मेळाव्यामध्ये लाखोच्या संख्येमध्ये सहभागी झालेले आपले जे लाभार्थी असतील किंवा आपण जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून जे घडवलेले विद्यार्थी असतील की यशस्वी विद्यार्थी, तर त्यांची मनोगत असतील, ते आपली भूमिका स्पष्ट करतील। त्याच पलीकडे आपण सर्व जाती आणि धर्माला घेऊन सोबतीनं पुढे चालतोय, त्यामुळे त्यांच्याही तिथं भूमिका क्लिअर होतील। त्याच्याही पलीकडे जाऊन जे महत्त्वाचा उद्देश आपण जो सांगितला, कृतज्ञता सोहळा, म्हणजे भावनादेवी भगवान सांबरे ज्या आपल्या आईचा त्याच्याही पलीकडे पुढे या निर्धार मेळाव्यामध्ये सन्माननीय निलेशजी सांबरे साहेब, जो मी मगाशी सुरुवातीला आपला जो महत्त्वाचा मुद्दा सांगितला की त्याच्यामध्ये निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करतील की जी प्रश्न आपल्याला देखील प्रत्येकाला पडलेले आहेत, तर त्या माध्यमातून त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर स्वतः सांबरे साहेब त्या ठिकाणी देणार आहेत। राजकीय भूमिकेच्या बद्दल समाजातून जो आवाज येतोय की सांबरे साहेबांनी उभं राहावं व राहणार की नाही, या सगळ्या भूमिका निर्धार मेळाव्यामध्ये क्लिअर होणार आहेत। ठीक आहे। पत्रकार परिषद घेण्यामागचं नियोजन दादांना असतं, 27 तारखेला आपण कार्यक्रम आपला पूर्वजांचा सोहळा जिजाऊ जानेवारी महिन्यात संपन्न होतो। एक 15 वर्ष होतं आणि 6 वर्ष सोहळा साजरा केला, पण त्या यावर्षी अजून एक काहीतरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये निर्धार करायचा आपल्याला सगळ्यांना जाहीर करणार आहे। कसा कुठला निर्धार जे ग्राउंडमधून येणारे असंख्य प्रश्न आहेत, नक्की भूमिका काय आहे, या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला देणार आहे। पण आजचा कार्यक्रम आपण याच्यासाठी केलेला आहे, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता। शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत असा एकही व्यक्ती तुम्हाला भेटणार नाही की 10 तासापेक्षा कमी काम करतोय असं। समाजाची सेवा करणं हा एक उद्देश आहे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काम करायचं। अगदी कोरोना काळातही सांबरे साहेबांसहित एकही जनसेवा